2 मिनिटं. त्यानंतर प्रमोद माळी छोट्या 100 रुपये. त्यानंतर योगेश 100 रुपये. ओके बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. सामन्याला सुरुवात एक बाजूला धारोळ आणि त्यांच्या विरोधात इथे माळीनगर. हा सामना मैदानाच्या आतमध्ये जो मात्र आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. ग्रँड फायनल दत्तकृपा चषक 2020 चा थरार रणसंग्राम आपल्याला जो मात्र पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. लगातार 3 विकेट, 1 षटकार, 2 चौकार जर खेळले तर 500 रुपयाचं प्राइज. दशरथ वाघ यांच्याकडून पारितोषिक 500 रुपयाचं. कुणीही 1 षटकार 2 चौकार खेळत असेल आणि विकेट हॅट्रिक घेत असेल तर 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक जर घेत असेल तर 500 रुपयाचं प्राइज दीपक वाघ यांच्याकडून असेल. राम गायकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं प्राइज. 101 रुपयाचं प्राइज. कोणता संघ षटकार मारो 101 रुपये. गोलंदाज तैयार. शेवटचा सामना ग्रँड फिनाले फायनलची लढत आपल्याला जे मात्र पाहायला मिळेल. शेवटचा थरार आपल्याला जो मात्र पाहायला मिळतोय. लास्ट मॅच शेवटचा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गजानन टेकडे साहेब यांच्याकडून आदिनाथ गोरेच्या प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं प्राइज. बघूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाज तैयार. योगेश तैयार. स्ट्रायकर एंडवर छोट्या. दोन्ही संघाला शुभेच्छा. दत्तकृपा चषक ग्रँड फिनाले फायनलच्या सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सूर्यप्रकाशचा फटका. गावकरांना चेंडू येईल. क्षेत्ररक्षक येत आहेत कवी. चांगलासा क्षेत्ररक्षक कवीच्या माध्यमातून इथे धाव येईल. एक संघाचं खातं संघाचं अकाउंट इथं ओपन होत आहे. मोहनजी कराळे आणि संपूर्ण मित्र परिवार यांचे एक दर्जेदार आयोजन. दत्तकृपा चषक आदिवासी संघ पहिल्या 3 दिवशी खेळले आणि त्यानंतर एक गाव एक ओपन असे 24 संघ मैदानामध्ये खेळले मुरबाड तालुक्यात. बाहेर कुणीही जल टिपला मैदानाच्या बाहेर तर मोहन कराळे या स्पर्धेचे आयोजक यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. मैदानाच्या बाहेरील प्रत्येक जला. योगेश तैयार. स्ट्रायकर एंडवर आदिनाथ आणि या दरम्यान अक्रॉस द बॅट चेंडू मात्र खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. चांगलाच क्षेत्ररक्षण. 1 धाव या चेंडूवर आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या 2. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. फायनलचा सामना ग्रँड फिनाले जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज योगेश तैयार. स्ट्रायकर एंडवर छोट्या. बघूया कशा प्रकारची कामगिरी छोट्याच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. गोलंदाज तैयार. फुल फ्लॅट सिक्सर आणि या षटकारासाठी राम गायकर यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइज. षटकार. षटकार जो मात्र पाहायला मिळतो. संघ जाऊ संख्या वाढेल. 8 पडली. 2 संघांची गाठ. पाहूया कोण कोणाची लावेल या फायनल सामन्यामध्ये वाट. सुरेख प्रकारचा फटका कव्हरला. ती पेक्षा कव्हरला चेंडू फरार. छत्रपतींचा छावा. 4 धावा चौकार. या चेंडूवर जर शेवटच्या चेंडूवर जर चौकार खेळला तर दीपक वाघ यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज.
नावाचं भूषेच्या गावागावात एकच बाबा गोलंदाज तयार होत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. स्ट्रायकर इनवर छोट्या गोलंदाजी मार्कवर तयार योगेश आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका 1 2 3 चेंडू अडवला. गुड फिल्डिंग अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 14 14 रन 14 या धावसंख्येवर 14 धावा धावपलिकावरच्या मात्र पाहायला मिळतं. षटक क्रमांक पहिला माळीनगर आणि त्यांच्या विरोधात धारोळ या 2 संघादरम्यान चालू असलेला सामना 30 संघांमधून धारोळ इथपर्यंत आलाय. 24 संघातून माळीनगर इथपर्यंत आलाय. 24 सहभाग या संपूर्ण स्पर्धेत. 6 पारितोषिके या स्पर्धेसाठी आहेत. छोट्या दय्या पाहूया कशा प्रकारची कामगिरी मात्र केली जाते. गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू इथे डॉट. षटक क्रमांक पहिलं संपेल. पहिल्या षटकात धावा आल्या 14 बिनबाद नाबाद 14 माळीनगर. डीजे पहिल्या षटकात धावा आल्या 14. गोलंदाज आता कवी. गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाजी मार्कवर तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. छोट्या ऑन स्ट्रायकर इनवर स्ट्रायकर इनवर आदिनाथ. नॉन स्ट्रायकर इनवर छोट्या सो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चांगला असा स्ट्रोक. पॅडल स्कूपच्या मदतीने चेंडू सीमा पार. आदिनाथ गोरे ब्रँडेड चौकार 4 रन. संघात धावसंख्या वाढेल या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचेल ती 18 या धावसंख्येवर. गोलंदाज तयार आणि या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले. कॅच आणि फलंदाज आदिनाथ गोरेची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तुझा राजा तू मला बनवशील का. तुझे हातावर तू माझे नावाचे काढशील का. सांग लव्ह मॅरेज माझ्याशी करशील का. योगेश भंडारीच्या योगेश माळीच्या प्रत्येक षटकासाठी दीपक सर यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज आणि सागर भंडारी यांच्याकडून सलगच्या 3 षटकासाठी 500 रुपयाचं प्राइज. प्रत्येक षटकासाठी इथे राम गायकर यांच्याकडून 100 रुपये. लगातार 2 षटकार खेळले तर दीपक वाघ यांच्याकडून 500 रुपये. ओके वाघ. गोलंदाज तयार.
गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. कवी आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू डाट. चेंडू निर्धाव. धावफलकावर धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते 18. 19 धावा. फुल टच. ओ हो इथे फंबल. एक धाव. संघ धावसंख्या 20 धावा. दोन षटक 20 धावा. या षटकात धावायला 6. डीजे धनु. शहराला शहराला गो मुरबाडच्या या शहराला मुरबाडच्या या शहराला शहराला गो मुरबाडच्या या शहराला नाराम भाऊ दुधाले सेनेचा वाघ आला नाराम भाऊ दुधाले सेनेचा वाघ आला भाऊ दुधाले सेनेचा वाघ आला नाराम भाऊ दुधाले सेनेचा वाघ आला. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर. सुशील तयार. स्ट्रायकर एंडवर फलंदाज योगेश. सुशीलचा पहिला चेंडू आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील कवी. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या 21. 21 धावा. फायनलचा थरार आपण जो मात्र पाहतायत. छोटेच्या प्रत्येक षटकासाठी दीपक सर असतील त्यानंतर राम गायकर असतील यांच्याकडून 100 रुपयाचं प्राइज जो मात्र पाहायला मिळत आहे. जीटीसीच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह केली जाते. डीजे धनु यांच्या माध्यमातून चांगलं असं संगीत आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डॉट बॉल. सुशीलची चांगली गोलंदाजी आपल्याला जे मात्र पाहायला मिळते. चांगलं आयोजन चांगलं नियोजन दत्तकृपा समस्त ग्रामस्थ दुधाळपाडा आणि शास्त्रीनगर टीम मोहनजी कराळे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांनी घेतलेलं एक दर्जेदार आयोजन. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू टॉप पेज लागला आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. नारायणजी गोंधळी यांचं देखील शुभागमन होत आहे. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल नारायणजी गोंधळी साहेब यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. नारायणजी गोंधळी साहेब यांचं मात्र शुभागमन होत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि या दरम्यान छोटेच्या पॅट मधून वलबाहून चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकात. सत्तावीस धावा. गोलंदाज सय्या. अजून एक लाजवाब चेंडू इथे गोलंदाजच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. अचूक स्पेल मात्र टाकताना पाहायला मिळतोय सुशील. एक उभरता सितारा आहे धारोळ संघाचा. चांगली अशी गोलंदाजी ऍक्शन आणि इथं छोटू माळीला पुरेपूर बीट करताना आपल्याला पाहायला मिळतोय सुशील तय्या. आणि या दरम्यान छोटाचा आक्रमण चेंडू फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर षटका. राम गायकर यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपये आणि तदनंतर ओके राम गायकर सरांकडून 100 रुपये.
थँक्यू. वाघ दीपक वाघ यांच्याकडून अजून पुढच्या चेंडूवर षटकार मारला तर 500 रुपये. ओके. आमचे सुनील भंडारी बड्डे बॉय यांच्याकडून जर माळीनगर टीम जिंकली तर 1000 रुपये. तेहतीस धावा, 3 षटक संपले. आता शेवटचं षटक. विकेटीचं पतन. फलंदाज बाद योगेश वाघ. दीपक वाघ विकेट हॅट्रिक साठी 1000, 2 षटकारांसाठी 500. गोंधळी दादणी पालखी चंदनी घडविले, त्या सुभाष दादणी पालखी फुलांनी सजविले. गोलंदाज तयार. छोट्या ऑन स्ट्राईक. छोट्या जर या चेंडूवर षटकार खेळला तर दीपक वाघ यांच्याकडून 500 रुपये. ओके. गोलंदाज तयार. हवे कशा प्रकारची कामगिरी. शेवटचं षटक. गोलंदाज तयार. लास्ट ओव्हर लास्ट. आणि या चेंडूवर पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर दीपक वाघ 500 रुपये. एक या गदूर मारला. आणि या दरम्यान छोटेच्या पॅट मधून सलगचा दुसरा षटकार. 500 रुपये दीपक वाघ. थँक्यू. या षटकारासाठी राम गायकर यांच्याकडून 100. ओके. या चेंडूवर मारला वाघ यांच्याकडून अजून 500. छोट्याने या चेंडूवर जर अजून मारला तर 500. आणि या दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल. 1 धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा येतील 2. संघात धावसंख्या वाढेल. 41 धावा. धावपालिकावर 41. 41 धावा धावपालिकावर मात्र पाहायला मिळत आहेत. सर्व मान्यवर जे मात्र उपस्थित होत आहेत. आतापर्यंत वाघ साहेब खुश आहेत. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे डॉट. चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. आणि या दरम्यान छोट्याच्या बॅट मधून आक्रमण. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर. आणि इथे चुका झाल्यात अनिल कडून 2 धावा. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 43. 43 ऑन द बोर्ड. माळीनगर प्रथमतः फलंदाजी करत असताना संघात धावसंख्या 43. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 6 षटकार. आणि या षटकारासाठी देखील 100 रुपयाचा प्राइज. मैदानाच्या बाहेर ज्यांनी झेल टिपलाय त्यांच्यासाठी 200 रुपयाचा प्राइज. या ताबडतोब पळत या. धाव पळत या. दिनेश कापडे का. दिनेश कापडे का. या 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 दिनेश कापडे या.
आपल्यासाठी 200 रुपयाचं प्राइज या स्पर्धेचे आयोजक मोहन कराळे। चला दीपक सॉरी दिनेश कापडे या जरा धावपळत। चला दिनेश ताबडतोब 200 रुपयाचं प्राइज। दिनेश कापडी या जरा पळत या थोडस। ओके जाऊ दे, विदाऊट प्लेअरला नाहीये परंतु दिनेश लांबून आलेत, खूप कलमवरून आलेत आणि दिनेश साठी देखील प्राइज। गुड कॅच दिनेशच्या माध्यमातून एक चांगला असा झेल जो मात्र पाहायला मिळतोय। दिनेश कापडीसाठी देखील पारितोषिक। थँक्यू दिनेश, या स्पर्धेमध्ये तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत। गोलंदाज तयार, चला वेळ वाचवा, वेळ विनंती असेल। चला ताबडतोब धारोळ आपले 2 फलंदाज मैदानात पाठवा, सांगतो लगेच। 49 टू 49 49 झाल्यात, 50 बनवायच्या। या सर या कापडी सर्वांचे मात्र शुभागमन होते। सर्वांचं हार्दिक असं स्वागत। आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या दत्तक ग्रुप चषकामध्ये हार्दिक स्वागत। जिथे पाल तिथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। सर्वांचं हार्दिक असं स्वागत। छोटू माळीचे 4 षटकार आहेत रामगायकर सर, 4 षटकार छोटू माळीचे आहेत आणि तदनंतर ओके 4 षटकार। चला ताबडतोब सामना चालू करून घ्या। कवी आणि सुनील ही सलामीची जोडी मैदानाच्या लास्ट मॅच। दीपक वाघ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये, षटकार हॅट्रिकला 500 रुपये दीपक वाघ यांच्याकडून। होऊ द्या खर्च आईवरच। गोलंदाज तयार, पाहूया कशा प्रकारची कामगिरी ची मात्र केली जाते। गोलंदाज तयार, प्रशांत तयार। 17 चेंडू 42। छोटू माळेने जे मात्र इनिंग केली, एक चांगली अशी कामगिरी। गोलंदाज तयार आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरील छोट्या माळी एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता धावा 2 धावांच्या मदतीने संघाचं खातं, संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन होत आहे। 2 धावा धावफलकावर येतील, संघाची धाव संख्या इथे ओपन होईल। विजयासाठी लक्ष्य 48 धावांचं, शेवटचे 23 चेंडू। एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं। ही स्पर्धा शास्त्रीनगर टीम, सर्व ग्रामस्थ दुधाळपाडा यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा मोहन कराळे आणि संपूर्ण टीम यांचं एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन। गोलंदाज तयार,
सुरेख प्रकारचा चेंडू तितकाच दर्जेदार स्ट्रोक जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक फार दूरवरून चेंडूवर येतील चेंडू कव्हर करतील एकच धाव या चेंडूवर जे मात्र पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर 3 धावा धावपलिकावर 50चा पाठलाग 3 बनवल्यात 47 च्या मात्र बनवायच्या 22 चेंडू शिल्लक जिथे पाहाल तिथे प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते फायनल सामना या मैदानावर आमदार चषक झालं त्यानंतर राजेश पाटील चषक झालं फार मोठ्या गर्दीचा विक्रम या मैदानावर सातत्याने होताना पाहायला मिळतो एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 4 या धावसंख्येवर 4 रन ऑन द बोर्ड येत्या 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी याच मैदानावर आपल्याला मुरबाड तालुक्यातील एक मानाची स्पर्धा MNPL जी मात्र आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये मोहन कराळे यांची टीम देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल ज्यांचं आयोजन ज्यांचं नियोजन या दत्तकृपा चषकाचं पाहायला मिळते गोलंदाज तय्यार सूर्यप्रकाशचा चेंडू तितकाच दर्जेदार स्ट्रोक जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील एक धाव येथे मात्र घेतली जाईल एक धाव आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 5 या धावसंख्येवर 5 रन ऑन द बोर्ड 5 धावा 5 धावा धावपलिकावर गोलंदाज प्रशांत तय्यार वेगवान मारा प्रशांत कडून आणि या दरम्यान आक्रमण सुनीलच्या बॅटीतून निघाला अग्नीचा ज्वाळा आणि बाहेर पडेल तोफेचा गोळा आता तिथं काय झालं 3 खेळाडू होते तीनही म्हणत होते कॅच मी घेणार परंतु एका गोष्टीच्या मागे कधी पण 3 जण लागले तर ती कधीच पूर्ण होत नाही तिथं जेल सुटला थँक्यू वाघ सर यांच्याकडून या षटकारासाठी 100 रुपये तुमच्याकडेच राहू द्या नंतर द्या नाही राहू द्या तुमच्याकडे ओके षटकारासाठी 100 रुपये यानंतरच्या अजून 2 जर मारले सलग तर 500 रुपये दीपक वाघ होऊ द्या खर्च आहे खर्च 300 ओके 300 गोलंदाज तय्यार पुढील चेंडू अजून एक चांगला स्ट्रोक 1 राऊंड 4 रन चौकार 4 धावा थँक्यू ओके या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर दीपक वाघ षटकारच आला तर 300 रुपये आणि मोहन कराळे यांच्याकडून सलगच्या 3 षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांच्याकडून सलगचे 3 षटकार खेळले तर 1001 रुपयाचं पारितोषिक संघाची धावसंख्या 15 षटक क्रमांक पहिलं संपलं 15 आल्यात आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूंमध्ये बनवायच्यात अजून देखील 11.67 चे सरासरीने 35 धावा गोलंदाज तय्यार पहिल्या षटकात धावा ज्या मात्र आल्यात 15 आता 35 बनवायच्यात शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत 18 वेळ वाचवा वेळ विनंती असेल कवी तय्यार कवी ऑन स्ट्राइक या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय एक धाव या संघामध्ये सातत्यानं पाहायला गेलं तर अनिल सोडलं तर सर्व खेळाडू जे मात्र उलटी बॅट पकडताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु स्ट्रोक अतिशय जबरदस्त खेळतात जी हँडल पकडण्याची पद्धत आहे जे डावकर हाताचा फलंदाज बॅट पकडतो तशी बॅट पकडताना आपल्याला पाहायला मिळतात परंतु स्ट्रोक जबरदस्त खेळताना पाहायला मिळतात हरितय्या स्ट्रायकर एंडवर सुनील पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात रिव्हर्स हो हो काय स्ट्रोक खेळलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर सुनीलच्या बॅट मधून चेंडू फरार चौकार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मला या षटकात कोणताही षटकार आला तर दीपक वाघ
₹300 प्राइज. गोलंदाज तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. किती खर्च होते फक्त गावचा संघ जिंकू दे. धारूरचे समर्थक आहेत वाघ. पाहूया वाघ यांचा मात्र या षटकात षटकार जाईल का आणि वाघ यांच्याकडून ₹300 प्राइज सुनीलला भेटेल का ते देखील पाहायचंय. गोलंदाज हरी तय्यार. स्ट्रायकर एंडवर सुनील आणि या दरम्यान 30 राट चेंडू. इथे चेंडू डाट चेंडू निर्धाव मात्र पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. (24) ऑन द बोर्ड. 24 धावा. 24 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहे. 50चा पाठलाग. हरी गोलंदाजी मार्कवर तयार. पाहूया हरी कशा प्रकारची कामगिरी करतायत. कवी नॉन स्ट्रायकर इनवर मात्र पाहायला मिळत आहे. दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा दत्तकृपा चषक 2020 मोहनजी जयवंत कराळे यांचं एक दर्जेदार आयोजन, एक दर्जेदार नियोजन. ओहो या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू. इथे चेंडू डाट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळेल. चेंडू डाट येईल. हरीची सुरेख प्रकारचा कमबॅक. धावपलकावर धाव संख्या आपल्याला जी मात्र पाहायला मिळते 24 24 26 बनवायच्यात. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 4 षटकांची लढत. गोलंदाज तयार आणि या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फक्त दर्शक लाजबाब क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतंय. अंपायर डिसिजन. चेंडू सीमा पार चौकार की षटकार ते देखील पाहायचंय. काय डिसिजन आहे पंच. ओके पंच देतील डिसिजन. 2 मिनिटं थांबा. प्रेक्षक वर्ग षटकार कळवत आहेत. पंच काय कळवत आहेत ते देखील पाहू. चार रन चौकार. शेवटच्या चेंडूवर आला चौकार. संघ जाऊ संख्या 28 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक दुसरं इथे संपलं जाईल. 2 षटक संपले. 28 धावा. आता शेवटचे 12 चेंडू आणि त्या 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता. आमचे डीजे ऑपरेटर असतील, आमची जीटीसी ची टीम असेल, आमचे समालोचक मित्र असतील, त्यानंतर संपूर्ण पंच असतील आणि विशेष या मॅचेस साठी ज्या ज्या प्रेक्षक वर्गाने सहकार्य केलं त्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं दत्तकृपा चषक मोहनजी जयवंत कराळे यांच्या वतीने हार्दिक असं स्वागत. पुढच्या वर्षी देखील एक अजून दिग्गज क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळेल. आदिवासी संघ देखील त्या स्पर्धेमध्ये एक गाव एक संघ आणि ओपन संघ देखील समाविष्ट केले जातील शेवटच्या दिवसात या स्पर्धेमध्ये. तुषार धुमाळ दाजी यांच्या माध्यमातून चांगल्यास कॅमेरा वर्किंग. त्यानंतर स्वप्नील असतील, राजू राठोड असतील, सतीश सोकांडे, आमचे निलेश बाबरे असतील, यांची संपूर्ण टीम जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली.
त्या जीटीसी टीमचं देखील हार्दिक असं स्वागत. विशेष मैदान बनवण्यासाठी ज्यांचं सहकार्य आहे त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडू विजयासाठी लक्ष्य आव्हान 22 धावांचं. एक गाव एक त्यांच्या विरोधात एक गाव एक आदिवासी संघ सुमात्र आपल्याला पाहायला मिळतो. 30 आदिवासी संघांचा सहभाग या स्पर्धेमध्ये. एक गाव एक 24 संघ मुरबाड तालुक्यातील खेळले. शेवटचे 12 चेंडू या स्पर्धेतले आणि 12 चेंडूंमध्ये धावा ज्या मात्र बनवायच्या 22. गोलंदाज छोट्या तय्या स्ट्रायकर इनवर कवी आणि या दरम्यान कवी स्टँड डिलिव्हर सिक्सर. चला 200 रुपयाचा प्राइज या व्यासपीठावर. मोहन कराळे यांच्या वतीनं प्राइज मैदानाच्या बाहेरील झेलास 200 रुपयाचं प्राइज. माळीनगरचं आहे का? दारोळ. ओके 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 चालतंय काय प्रॉब्लेम नाही. दारोळचे असले तरी चांगलं काम केलं. षटकार 11 चेंडू आणि 16 गोलंदाज तय्या. टाकला गेलेला चेंडू इथे मात्र डॉट. कमी चेंडू समजू शकले नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 चेंडू त्या 10 चेंडूंमध्ये धावा ज्या मात्र बनवायच्या 16. 10 चेंडू आणि 16 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 9 चेंडू आणि 16 धावा. लगातार 2 षटकार. दीपक वाघ किती? 200 रुपये. ओके धन्यवाद. ओके ओके 200 रुपये. गोलंदाज तयार. 9 चेंडू आणि 16 धारोळ की ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक 4 रन चौकार. 8 चेंडू आणि 12 38 धावा. ओके चौकार गेलं काय प्रॉब्लेम नाही. 4 धावा शेवटच्या 8 चेंडू 12 धावा. कशाही देऊ दारोळ संघासाठी धावा येणं गरजेचं आहे. 8 चेंडू 12. पाहूया माळीनगर की दारोळ. फायनल कोण जिंकणार या स्पर्धेची? पहिल्या क्रमांकासाठी प्राइज 44,444 आणि तृतीय क्रमांकासाठी 25,555. 21,000 रुपये. तृतीय क्रमांकासाठी 23,000 रुपयाचा फरक आहे. 8 चेंडू 12. 8 चेंडू 12. प्रत्येक धावेची किंमत 2,000. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. गोलंदाज तयार. 8 चेंडू 12 आणि या दरम्यान विकेट. 1 बाउन्स. 4 रन चौकार. 4 धावा. जे आयोजक आहेत आमचे तुषारजी दुधाळे यांचा आज मात्र बर्थडे. सर्व बक्षीस वितरण होईल आणि बक्षीस वितरण झाल्यावर आयोजक तुम्ही कुठे जायचं नाही. आयोजन जे मात्र आयोजक आहेत त्यांच्या वतीनं तुषार दुधाळे यांचा बर्थडे सेलिब्रेशन केला जाईल बक्षीस वितरणाच्या नंतर. ओके आधी करू काय प्रॉब्लेम नाही. गोलंदाज तयार आणि या दरम्यान अजून एक चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. एक धाव एकाच धावेवर जे मात्र समाधान मानलंय. एक धावेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 43. शेवटचे चेंडू शिल्लक 6 आणि 6 चेंडू बनवायच्या धावा 7. 6 चेंडू 7. षटकार मारून सामना जिंकवला तर दीपक वाघ 500 रुपयाचं प्राइज. कशा प्रकारची कामगिरी केली जाते आज? एकच वाद दीपक वाघ. शेवटचे 6 चेंडू 7 धावा. 6 गेंदे और 7 रन. सामना खूप आटाजडीचा आहे. सामना खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. विशेषतः आमचे गुणलेखक असतील. 6 चेंडू आणि 7 धावा. 43 झाल्यात. 50चा पाठलाग. 6 चेंडू 7.
शेवटचे 6 चेंडू आहेत आणि त्या 6 चेंडूंमध्ये आवश्यकता 7 धावांची. कवी मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय, परंतु दुसऱ्या बाजूला असलेला गोलंदाज आवीने देखील आतापर्यंत बरेच सामने 6 चेंडू मध्ये 8 धावा 7 धावा असताना जिंकवलेत. आज मैदानाच्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. कवीने देखील अनेक मॅचेस जिंकवल्यात. सामना रंगेल. क्रिकेटचा थरार मैदानाच्या रंगताना पाहायला मिळतो. एक बाजूला माळीनगर, त्यांच्या विरोधात इथे धारोळ संघ. मैदानामध्ये जंग युद्ध जारी. थरार क्रिकेटचा थरार रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आवी तयार. स्ट्रायकर एंडवर कवी, गोलंदाजी मार्कवर आवी आणि कोण कोणावर ठरेल भारी ते देखील पाहायचंय. गोलंदाज तयार. 6 चेंडू 7 धावा. कवी स्ट्रायकर एंडवर तयार. एक लांगण, एक लांगाप, एक क्षेत्ररक्षक टिप मिड विकेटला, एक क्षेत्ररक्षक टिप फाईन लेगला. पहिला चेंडू इथे डॉट. पहिला चेंडू निर्धाव. टाळ्यांचा कडकडाट माळीनगर संघाकडून जो मात्र पाहायला मिळतोय, परंतु एक मोठा फटका इथे धारोळ संघाला सामन्यापासून जवळ घेऊन जाईल. शेवटचे 5 चेंडू 7 धावा आहेत. फायनल कशी असावी तर फायनल अशी असावी. शेवटपर्यंत टक्कर मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडू 7 धावा. कवी तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू हो छोट्याकडून चुका झाल्यात आणि इथे 1 धाव ची मात्र पाहायला मिळते. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये बनवायच्या 6 धावा. जर सामना जिंकत असेल इथे माळीनगर तर राम गायकर यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आणि तदनंतर आमचे सुनील भंडारी बड्डे बॉय यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाज तयार. सागर गोंधळी यांच्याकडून 1000. सागर भंडारी यांच्याकडून 1000. होऊ द्या खर्च आहे खर्च. फायनल कोण जिंकणार ते देखील पाहायचं. गोलंदाज तयार. गोलंदाज तैयार होता है. 4 चेंडू 6 धावा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. अभी तैयार आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळलाय. 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट. 2 धावा येतील. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धावा. 3 चेंडू 4 धावा कंपल्सरी चेस. त्या 4 तुम्हाला बनवाव्याच लागतील. 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4. गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा. 1 धाव या चेंडूवर. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. शेवट सामन्यामध्ये रंगत जे मात्र पाहायला मिळते. एक बाजूला माळीनगर, दुसऱ्या बाजूला धारोळ. वाघ जर चौकार खेळला कोणत्याही खेळाडू तर 500, षटकार खेळला 1000 रुपयाचं पारितोषिक दीपक वाघ यांच्याकडून. गोलंदाज तयार. 1 चेंडू 2 चेंडू शिल्लक आणि 3 बनवायच्या. 2 चेंडू 3. 2 चेंडू आणि 3 धावा. हव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते. शेवटचे 2 चेंडू आहेत. 2 चेंडू जर डॉट टाकत असेल तर दीपक सर यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज. 2 चेंडूंची किंमत खूप महत्वाची आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाज तयार आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. 1 धाव आली. श्याम आले चेंडूवर. काय क्षेत्ररक्षण श्यामचं. ओ मिसफिल्ड. मिसफिल्ड आणि त्याचा तोटा. धावा 2. धावा 2. शेवटचा 1 चेंडू 2 धावा. दत्तक कृपा चषक 2020 ची फायनल. माळीनगर आणि त्यांच्या विरोधात धारोळ. 1 चेंडू 2 बनवायच्या. 2 कंपल्सरी बनवाव्याच लागतात. 1 चेंडू 1. 1 चेंडू 1. 1 चेंडू 1. एक चेंडू 1. कंपल्सरी चेक्स. कंपल्सरी बनवावीच लागेल. 2 चेंडू 3 लागत असताना श्यामने थ्रो चांगला गेला परंतु कलेक्शन मध्ये खराबी झाली. तिथे धावा आल्या 2. आता शेवटचा 1 चेंडू आणि 1 धाव. कंपल्सरी चेस.
कोण जिंकणार ही फायनल ते देखील पाहायचंय. एक चेंडू एक, कंपल्सरी चेसिंग, धारोड की माळीनगर ते देखील पाहायचंय. एक चेंडू एक धाव, एक चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. एक चेंडू एक, गोलंदाज तय्यार. गोलंदाज तय्यार. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. गोलंदाज तय्यार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. एक चेंडू एक धाव. सामना खूप आटातडीचा, सामना खूप महत्वाचा. प्रेक्षक वर्ग, जोपर्यंत चेंडू टाकून होत नाही, जोपर्यंत धाव कंप्लीट होत नाही, तोपर्यंत कुणी धावू नका. नंतर कुणी जा. ओके. एक चेंडू एक धाव. सामना आयसीयू मध्ये, सामना आयसीयू मध्ये. एक चेंडू एक डॉट जर टाकला तर दीपक सर यांच्याकडून 500 रुपये, विकेट घेतली तरी 500 रुपये. एक चेंडू एक धाव. फायनलचा तयार 21,000, 44,000. एक चेंडू 23,000साठी. आणि या दरम्यान धारोड संघ या स्पर्धेचा ठरतोय मानकरी. कवीच्या पाठ मधून चांगला स्ट्रोक.